हॅलो, हाय, नमस्कार. परत एक नवीन रेसिपी घेऊन आले तुमच्याबरोबर काजूगरची बिर्याणी. खायला सुंदर आणि करायला खूप सोपी, इतकी टेस्टी अशी एकदम मस्त बिर्याणीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते काजूगरच्या. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे सुरुवातीला आपण बासमती तांदूळ मेजरिंग कपचा 1 कप अर्धा तास आधी भिजत घातले होते. त्यासाठी इथे मी 4 कप पाणी घेतलं होतं. त्याच्यामध्ये पाणी पूर्ण गरम करून 1 चमचा छोटं तेल टाकून चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. पाण्याला चांगली उकळी आली की भिजत घातलेले तांदूळ होते, त्यातलं सगळं पाणी काढून आपण ते ह्याच्यामध्ये टाकूया आणि आपला भात आहे तो शिजायला ठेवूया. अख्खा मसाला मी ह्याच्यामध्ये अजिबात टाकलेला नाही, कारण का बिर्याणीमध्ये आपण एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला वापरणार आहोत, की त्याच्यामध्ये ऑलरेडी अख्खा मसाला हा पण टाकलेला असतो. आता मी 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि तेलामध्ये आपण ते चांगले फ्राय करून घेऊया. एका साईडला आपला तांदूळ शिजतोय बासमतीचा आणि इथे आपला कांदा छानपैकी फ्राय झालेला आहे, तो आपण काढून घेऊया. कांदा तळून झाल्यानंतर तो एका अशा जाळीमध्येच घ्यायचा, एका प्लेटमध्ये घ्यायचा, नाही की ते ऑइल तसंच तिथे राहतं. ह्याच्यातनं आहे ना सगळं ऑइल आपलं निघून जातं आणि आपला कांदा असा दोन्ही साइडनी त्याला वारा मिळाला, की छान क्रिस्पी असाच्या असा तो राहतो. त्याच्यामुळे कांदा कधी पण तळलेला काढला, की तो असा जाळीमध्ये कुठच्या काढला ना, तर तो खूप चांगला अगदी मस्तपैकी क्रिस्पी असा कायम टिकून राहतो. त्याच्यामुळे पूर्ण तेल निथळून तो एक साइडला आपण ठेवून देऊया. तिथपर्यंत आपण आपल्या बाकीच्या मसाल्याला सुरुवात करूया. एका भांड्यामध्ये इथे तेल घ्यायचे. तेल साधारण मी एक पाववाटी तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं, की त्याच्यामध्ये 2 उभे कांदे बारीक चिरून टाकायचे आहेत. कांदा छानपैकी चांगला तेलावरती परतवून घेऊया आणि त्याच्यामध्ये 2 चमचे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट टाकून घेऊया. आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया, म्हणजे कांदा आपला लवकर शिजतो. आता हे सगळं काही व्यवस्थित परतवून झाकण ठेवून आपण आपला कांदा एक 10 मिनिटासाठी चांगली वाफ काढून घेऊया कांद्याला. आपला भात शिजलेला होता. त्याच्यामुळे आता आपण एका जाळीमध्ये व्यवस्थित असे ना तांदूळातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे तांदूळ जो शिजलेला भात आहे तो आपण त्याच्यामध्ये काढून घ्यायचा. त्याच्यामध्ये थोडं ना गार पाणी ओतून घ्यायचं आणि जरासा तो असा मोकळा करायचा आणि त्यातलं पूर्णपणे जी आपली शिजण्याची प्रोसेस असते ती थांबवायची आहे. म्हणजे भात आपला मस्तपैकी आणि तो पूर्ण गार होईपर्यंत ना असं एक साईडला असाच ठेवून द्यायचा जाळीमध्ये. पूर्ण गार झाला ना, की तो नंतर यूज करायचा. कधी पण तुम्हाला बिर्याणी करायची असेल ना, तर राईस हा असाच साईडला आधी गार करून घ्यायचा आणि मग आपण तो वापरायला घ्यायचा. गरमच्या गरम कधीही वापरायला घ्यायचा नाही. आता इथे आपला कांदा छानपैकी शिजलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकून घेऊया. तिथपर्यंत आधी सगळा व्यवस्थित तो एकदा हलवून घेऊया आणि मग आपण मसाले टाकूया. इथे मी एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे. तो मी 2 चमचे घेतलेला आहे छोटे. 1/4 टीस्पून मी हळद घेतलेली आहे आणि 2 टीस्पून मी लाल तिखट घेतलेलं आहे. सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करूया आणि त्याच्यामध्ये आपण घट्ट असं दही जे दही कधी पण बिर्याणीमध्ये जर तुम्ही वापरणार असाल ते पूर्णपणे घट्टच पाहिजे. त्यातलं पाण्याचं प्रमाण असं ते पूर्णपणे काढायचं आहे. एका पातळ कापडामध्ये दही घेऊन ते पूर्णपणे प्रेस करून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि घट्ट असं दही आपण मोठे 2 चमचे घ्यायचे आहे, की जेणेकरून त्याने आपल्या बिर्याणीला एक छानपैकी टेक्स्चर येतं. पातळ घेतलं तर थोडंसं ना त्यातलं पाणी सुटल्यानंतर आहे ना, त्याला नंतर ऑइलसुद्धा खूप सुटतं. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, की आधी आपलं तेल टाकलेलं असतं आणि दही टाकल्यानंतर जरासं तेलाचं प्रमाण आपलं अजून सुटतं. त्याच्यामुळे तेल घट्टसर अगदी घ्यायचं. दही आपण एकदम घट्टसर घ्यायचा आणि पूर्णपणे ते आता त्याच्यामध्ये असं आपण मसाल्यामध्ये मिक्स करून आपला बिर्याणीचा मसाला तयार झालेला आहे. आता इथे काजूगरची बिर्याणी करायची आहे. मेजरिंग कपचे 2 कप घेतलेले आहेत. जर ओले काजूकर नसतील तर साधे काजूकर घेतले तरीसुद्धा चालतील. फक्त ते तेलामध्ये जरासे फ्राय करायचे आणि मग वापरायचे, म्हणजे अजून छान लागतात. त्याच्यामुळे आता ओले काजूकर आपण त्याच्यामध्ये टाकायचे आणि एक फक्त
10 ते 15 मिनिटं फक्त आपल्याला ते शिजवून घ्यायचे. जास्त शिजवायचे नाही. कारण का आपलं भात हा तयार झालेला आहे. म्हणजे आपला बिर्याणीचा जो राईस असतो तो पूर्णपणे आपण शिजवून घेतलेला आहे. मसाला बऱ्यापैकी आपला शिजलेला आहे. फक्त काजूगरला जरासा एक नरमपणा आणण्यासाठी 15 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाण्याचं वगैरे प्रमाण अजिबात टाकायचं नाही. कारण का दही वगैरे टाकलेलं असतं. त्याचं जे पाणी असतं त्याच्यात आणि वाफेमध्ये बरोबर आपला काजू हा शिजतो. आता इथे एक 15 मिनिटं झालेले आहेत. काजू छानपैकी आपला शिजलेला आहे. तो सगळा परत व्यवस्थित एकदा आपण असं सगळा मिक्स करून घेऊया मसाला. आणि आपण जो बासमतीचा राईस पूर्णपणे छानपैकी गार करून घेतलेला आहे. गार करण्याचं कारण म्हणजे जेव्हा तो गरम-गरम टाकलात ना, तर त्याच्यामध्ये पाणी असतं आणि मग परत ते बिर्याणीमध्ये गेलं ना, तर बिर्याणी आपली अशी ओलसर, मऊ अशी होऊन जाते. पूर्ण गार केला जो बिर्याणीचा राईस, की तो एकदम प्रत्येक दाणा-दाणा आपल्याला असा मोकळा-मोकळा मिळतो आणि जी बिर्याणी जशी रेस्टॉरंटमध्ये वगैरे मिळते, तशा टाईपमध्ये एकदम मस्तपैकी आपल्याला ते टेक्स्चर आपल्याला मिळतं. त्यासाठी पूर्णपणे भात असतो, जो बिर्याणीचा राईस आपण शिजवलेला असतो, तो आपण गार करून घ्यायचा. इथे मी त्यातला अर्धा राईस आधी टाकून घेतला. जो फ्राय केलेला कांदा होता तो थोडा टाकला. कोथिंबीर बारीक चिरून टाकली. उरलेला जो काही आता राईस असेल तो परत आपण आता सगळा त्याच्यावरती परत एकदा टाकून घेऊया. सेम प्रोसेस करायची. परत उरलेला जो आपला तळलेला कांदा होता तो आणि थोडी कोथिंबीर असं सगळं आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे वरती. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये फूड कलर वापरायचा असेल राईसमध्ये, तर थोडासा राईस त्यातला काढून घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही कोणताही येलो कलर वगैरे टाकून जे अगदी जसं आपल्याला बाहेर हॉटेलमध्ये वगैरे बिर्याणी मिळते त्याच्यावर तसं टेक्स्चर आणण्यासाठी त्याचा कलर वगैरे वापरून करू शकता. तसं केलं तरी टेस्टमध्ये काही फरक येत नाही. फक्त दिसण्यामध्ये फरक येतो. त्याच्यामुळे तुम्हाला जर तसं पाहिजे असेल तर तुम्ही फूड कलर वापरा. नाही वापरलं तरीसुद्धा आपली ही बिर्याणी उत्तमच होणार आहे. आणि एक 10 मिनिटाची आपण वाफ काढून मस्तपैकी आपली काजूगरची बिर्याणी तयार केलेली आहे. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा. अशा पद्धतीने काजूगरची बिर्याणी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा कशी झाली ती आणि चॅनलवर नवीन आहे, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा.